जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर वयवाढी संदर्भात एक अतिशय सकारात्मक बातमी आहे आणि त्याचबरोबर आपण येणाऱ्या भरतीमध्ये रिक्त पदांच्या काही जिल्ह्यांच्या आपल्याला अजून माहिती मिळालेली आहे. त्या देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगेन. पण त्याआधी तुम्हाला वयवाढी संदर्भात जी काही पॉझिटिव्ह न्यूज आहे ती तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. आणि जसं की काल आता जे एक यूट्यूबर आहेत, मला त्यांचं नाव नीट आठवत नाही, परंतु त्यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी, कारण ते देखील पोलीस भरती करतात आणि त्यांचं वय एज बार झालेलं आहे, त्यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी मिळून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. तर अशा गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण मागील एक 4 ते 5 व्हिडिओपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की वयवाढीसाठी सगळ्यात एक जर कोणता रामबाण उपाय असेल तर तो काय, की विविध लोकप्रतिनिधींमार्फत निवेदनं देणे. कारण ह्या गोष्टीशिवाय लक्षवेध कार्यक्रम होत नाही. म्हणजे लक्षवेध कसं, की सरकारचं या मुद्द्याकडे लक्ष जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, की मागील भरतीमध्ये देखील अचानक भरती सगळ्या गोष्टी स्पीडने झाल्या आणि त्यामध्ये वयवाढी हा मुद्दा अतिशय बाजूला राहिला होता. परंतु त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी एकजूटपणा दाखवली. तशीच तुम्ही यावर्षी देखील दाखवत आहात. आणि माझी देखील खूप इच्छा आहे, की तुमच्या प्रयत्नांना 100% यश येणार. आणि माझे देखील काही मित्र मला म्हणत होते, की "तू वयवाढी संदर्भात एवढे काय व्हिडिओ बनवतोय?" किंवा जे विद्यार्थी वयवाढी संदर्भात सध्या संघर्ष करत आहेत, तर तू त्यांना सपोर्ट का दर्शवतोय? तर मी त्यांना देखील हेच उत्तर दिलं, की ज्या सिच्युएशनमध्ये ते आहेत, तर त्यांच्या पाठीशी उभारणं आपलं कर्तव्य आहे. आपण एक यूट्यूबर म्हणून नाही किंवा एक माणूस म्हणून तर आपण यांच्या पाठीशी उभारलं पाहिजे. कारण हे विद्यार्थी आपण बघितलेलं आहे, की आझाद मैदानावर मी देखील प्रत्यक्षात बघितले, की अगदी मनापासून संघर्ष करतात आणि यांची मागणी देखील चुकीची नाही. आणि असं नाही, की ते विद्यार्थी कुठल्या वेगळ्या फील्डमधले आहेत किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या किंवा अशा तशा गोष्टी. अतिशय योग्य महाराष्ट्रातील सर्वात सक्षम कायदा व सुव्यवस्था असणारं खातं पोलीस खात्यामध्ये येऊ इच्छितात. तर आपण त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या पाहिजेत. निदान आपल्या परीनं आपण त्यांना काय सल्ले दिले पाहिजेत, जे की किंवा माहिती आपल्याला जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. हा होता वयवाढीचा मुद्दा, की आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तशा पद्धतीने असं जर आपण पॉझिटिव्ह राहिलो, तर अशा काही गोष्टी घडत जातात, जे की आपल्या पक्षामध्ये असतात. आणि निश्चितच तुम्ही असंच सकारात्मक राहा. येणाऱ्या काळात अजून आपल्या बाजूने गोष्टी होतील आणि जशी-जशी भरती जवळ येईल तोपर्यंत आपला निकाल हा मार्गी लागेल. तुम्हाला आपण मगाशी रिक्त पदांबाबतीत बोललो, की काही आपल्याला जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या जागा ह्या अगदी सटीक नाही, पण 90% तशाच असणार. तर आपण सुरुवात करूया मुंबई शहरपासून. तर मुंबई शहरला 3,800 पदे ही जुलै 2026च्या पूर्वीपर्यंतची रिक्त आहेत. तर त्यामध्ये जुलै 2027 पर्यंत ॲड होऊन यावर्षी सर्वाधिक जागा या मुंबई शहरला असतील नेहमीप्रमाणे आणि आय थिंक 4,000 प्लस जागा असतील. भले 4,100, 4,078 येऊ देत, परंतु 4,000 प्लस जागा ह्या मुंबई शहरला असतील. ठाणे शहरला ठाणे शहरची जी मागची भरती झाली, त्यानंतर त्यांनी लगेच डिक्लेअर केलं, की 800 पदं अजून रिक्त आहेत. तर ते 800 पदं आणि येणाऱ्या वर्षातील काही पदं ही मिळून 1,000च्या आसपास त्या जागा देखील आहेत. आणि पुणे शहर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 850 पदे जे की भरायची होती, परंतु काही कारणामुळे ती ॲड केली नाहीत आणि आता ते करणार देखील नाहीत. आणि ती पदे आता येणाऱ्या भरतीमध्ये समाविष्ट होतील आणि त्यामध्ये आणि 200 ते 300 पदांची वाढ. त्यामुळे पुणे शहर देखील 1,000 प्लस जाईल. आपण तुम्हाला मगाशी सांगितली मुंबई शहर, ठाणे शहर आणि पुणे शहर हे सर्वाधिक जागा असणारे जिल्हे असतील येणाऱ्या भरतीमध्ये. त्याचबरोबर कोल्हापूर शहरसाठी 3,500 पदांची मंजुरी आहे. कारण नवीन पोलीस आयुक्तालयाची निर्मितीसाठी मान्यता भेटलेली आहे. तर तिथे 3,500 सर्वच नवीन अंमलदार घेतील का? तर अजिबात नाही. कारण आयुक्तालयामध्ये विविध ऑफिस स्टाफ असतात. त्यासाठी अनुभवी आणि तज्ञ पोलीस अंमलदारांची गरज असते. त्यामुळे काही वर्ष पोलीस स्टेशनला काम केलेले किंवा जुने अंमलदार आपण म्हणू, ते जास्तीत जास्त भरले जातील. आणि एक माझा अंदाज कमीत कमी 750 ते 800 पदे ही नव्याने ॲड होतील आणि तेवढी पदांची आपल्याला भरती निघलेली बघायला मिळेल. छोटे-छोटे जिल्हे आहेत जसं की सातारा 283 जागापर्यंत निघू शकतात. नाशिक 181 प्लस जागांची. आपण प्लस पुढे मानतोय कारण ह्या जागा जुलै 2026च्या पूर्वीच्या आहेत. आणि बुलढाणा 155, तसेच भंडारा 135 प्लस अशा जागा आपल्याला रिक्त आहेत. थोड्या जिल्ह्यांची तर आपल्याला अद्यापपर्यंत माहिती विविध माध्यमामार्फत लागलेली आहे. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. जसं की वयवाढी संदर्भात आपण सांगितले, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. त्यामुळे विविध गोष्टी आपल्याला सकारात्मकच ऐकायला भेटतील. आणि दुसरी काही जिल्ह्यांच्या रिक्त पदांची, जसं की टॉप 3 जिल्हे आपण तुम्हाला सांगितले, की मुंबई शहर, ठाणे शहर आणि पुणे शहर. आणि त्या खालोखाल थोडी कोल्हापूर संदर्भात माहिती दिली. तर हे 2 मुद्दे आपल्या आजच्या व्हिडिओचे मेन टायटल होते. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा नक्की कमेंट करा. आपण 100% त्यावर व्हिडिओ बनवू. आणि तोपर्यंत सर्वांना